घे आजीबाई, हा तुमचा पूर्वीचा जीवन कसा होता जरा सांगशील माझ? पूर्वीचा पहिला जेवण म्हणजे कसा, हा सकाळी 4 वाजता उठायचा. ओके. हा आणि दलायचा. हा 4 वाजता दलणार. हा 4 वाजता उठायचा, इस्त्री पेटवायचो हा आणि दलायचा. हा. दलून झाला मग हा. इस्त्री पेटवायचो. हा 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 आणि मग दलून बिलून झाल्याच्या नंतर तोंड बिन धुवायचा, भांडाकुंडा घासायचा, हा पाणी द्यायचा. पाणी हा हा. बरोबर. आता कसं नळ आलेलं ना घरात. आता घरात नळ आलेलं, तेव्हा घरात नळ नाही होतं. हा म्हणजे लय मेहनत घ्यायची. हा तेव्हा काय झाला तर सगळा आटापला, पाणी बिणी आणून झाला की जेवण करायचा. हा हा जेवण झाला की कपडे घ्यायचं हा आणि धुवू जायचा. बापरे. धुवून आल्यावर सुकसं बिसं घालायचं, हा झाडापाण्याने पाणी घालायचा. हा हा एवढा असा पहिल्याच्या माणसांचा काम मग होता. वाटप कशा पाट्यावर करीत की पाट्यावर ना व्हायना. वाहिनात वाटप करीत? हा वाटप व्हायना. मग रोजचा की एकदाच करून ठेवी? एकदा का वाटला ना हा मग 2-3 दिवस वाटायचा नाही. हा, मग हात बीत दुखायचं नाही वाहिनात? व्हायनात कशाने हात दुखती, काढतात तेव्हा हात नाही दुखत. मग तेव्हा तांदूळ तुम्ही कशावर आणि? तांदूळ आम्ही राशनचं नाही, मग? दुकानचं नाही. राशन मिळालं तर राशनचं घ्यायचं, दुकानाला फक्त आम्ही कष्ट करायचं. ह्या भात गवत आम्ही ह्या करायचा हा. आणि त्याचं तांदूळ त्याचं आम्ही अन्न खायचा. नाही या भात होता ना, कांडी हा कशात तुम्ही? काढायचा कसा कांडी? मुसलानी म्हणजे वाहिनातच व्हायना. तांदूळ बाहेर पडतात असं? का एकेरा करायचा, हा आसडायचा हा. आणि पुन्हा व्हायनात घालायचा हा. आणि पुन्हा ह्या करायचा आणि मग तर तांदूळ चालायचं आणि चालून झाल्याच्या नंतर हा. मग परत पुन्हा आम्ही ह्यात करायचं. कसे वाहिनात वाकणं भिणं येते तर पुन्हा चेचायचे. असा करी का? हा असा करी. हा. आणि मग ह्या पीठ कशावर दळलीत? पीठ कशावर? पीठ भाकरी आणि आता पीठ भाजतात ना, हा. चक्कीवर आणतात आता पीठ. चक्की ह्याच्यावर जातल्यावर जात्यावर दाता असता की नाही हा हा चाकरी, माहितीये हा त्याच्यावर दलायचा हा. आणि त्याची मग भाकरी भाजायची. असा काय? चक्की बिकी काय नाही होती तेव्हा. नाही मग तेव्हा तुम्ही कसला धान्य पेरीत पूर्वी? बराग, बराक म्हणजे? वरी, नाचणं, हा भात, हा उडीद, हा. उलीद, बापरे. हा असे आम्ही धान्य. तिल बिल पण पेरीत ना पूर्वी? तीळ असं सगळं आम्ही पेरायचं. बरक म्हणजे काय म्हणालच ते? बरं आता तू काय हरक सांग की बरक? सांग काय गो सांगते. म्हणजे कसला भातासारखा धान्य होता नाही की? ना बारीक आता नाचणं बितणं असतात ना तसा धान्य. अच्छा मग त्याचा पीठ करीत म्हणजे त्याचा मग भाकरीसाठीच ता फक्त? ती भाकरी भाजायची त्याची दलायचा नाही. असं काय? ह्या धान्य जवळजवळ आता म्हणजे नाहीसाच झालं, काही आता दिसतच सगळा नाही. नायसा झाला, आता नवीन झाला ना हा. म्हणून त्या नायसा झाला आणि आता नवीन ह्या कार्यत आला. तेव्हा अशी पिका नाही होती. अच्छा. आम्ही स्वतःच कष्ट करी हा. आणि त्याचा पीक काढे. आता हे खता घालतं हा. आणि त्याच्यावर भाता पिकवतं. बरोबर. हा हा. म्हणजे झाला? पूर्वीची लोक पौष्टिक अन्न खात होती. हा तेव्हा माणसा रोग नाही होतो. हा. 5 पैशाचा आम्ही वशीत खाल्लेला नाही की 5 पैशाचा आम्ही दवाखाने केलेला नाही की दागदर केलेलं नाही. बरोबर फिट होतो माणसं. आता फक्त ना आता वय झाला तरी आम्ही दागदराकडे जातो. आम्ही पण जातो आता. आणि आता कसा ह्या खतांचं अन्न ना, अन्नच चांगला भेटत नाही तर माणूस डॉक्टरकडे जाणार तरी कसं? मग झाला 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 आता झाला ना. ही आहे आमच्या शेजारची आजीबाई. हिनं आता माझ तिचं बरोच इतिहास सांगतील होय. पूर्वी काय करीत काय नाही, कसा जेवत, काय काय कामं होती. पण त्याच्यात एक गोष्ट समजली की पूर्वी हरक नावाचा एक धान्य होता. तेव्हा तर मोठ्या प्रमाणात पिकवीत भाकऱ्यांसाठी, भाकऱ्या भाजत त्याच्या. पण आता जवळजवळ संपुष्टात आलेला आहे, म्हणजे नाहीसाच झाला आहे. त्याचा बियाणा आमच्याकडं नाहीसाच झालेला आहे.